नमस्कार, मी हर्षदा स्वकुळ. जेफ्री एप्स्टीन केस संदर्भातली सगळ्यात मोठी अपडेट येते. 19 डिसेंबर ही डेडलाईन होती US मधल्या डिपार्टमेंट ऑफ जस्टिसला, न्याय विभागाला जेफ्री एप्स्टीन फाईल्स डिस्क्लोज करण्याची. रडत खडत का होईना, अर्धवट का होईना, पण हे डिपार्टमेंट ऑफ जस्टिस त्या पॉईंटपर्यंत पोहोचलंय आणि अगदी मागच्या 2 ते 3 तासांपूर्वीच अत्यंत मोठा चंक ऑफ फाईल्स, प्रचंड प्रमाणात फोटो, थाउजंड्स ऑफ फोटोज, फाईल्स, इन्फॉर्मेशन ही आता डिपार्टमेंट ऑफ जस्टिसच्या वेबसाईटवर पब्लिश झालेली आहे. ही नेमकी केस काय आहे, जेफ्री एप्स्टीन फाईल्स नेमक्या काय आहेत, हे सगळं डिटेल मी आधीच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आहे. जर हा व्हिडिओ पाहिजे तुम्हाला तो रेफर करायचा असेल तर प्लीज आपल्या चॅनलवर तो पहा. आणि त्याची मोठी अपडेट आहे कारण 19 डिसेंबरला काहीतरी मोठा भूकंप होणार ही चर्चा अमेरिकेमध्ये जवळपास मागच्या 1 महिन्यापासून आणि भारतामध्ये मागच्या 2 आठवड्यांपासून सुरू आहे. आणि आता जो लास्ट चंक आहे तो 19 तारखेच्या आत डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनी कंपल्सरी डिस्क्लोज करायचा आहे पब्लिकसाठी. हे एप्स्टीन फाईल्स ट्रान्सपरन्सी ॲक्टमध्ये जो नोव्हेंबरमध्ये पारित झाला अमेरिकेमध्ये, अमेरिकेच्या काँग्रेसमध्ये म्हणजे पार्लमेंटमध्ये, त्यात सांगितलं गेलं होतं. आणि अगदी शेवटच्या क्षणी 19 डिसेंबरचा जो वर्किंग अवर्स असतात ते अगदी शेवटच्या क्षणी डिपार्टमेंट ऑफ जस्टिसनी सगळ्या फाईल्स नाही पण खूप महत्त्वाचा चंक आता त्यांच्या वेबसाईटवर पब्लिश केलेला आहे. काय काय माहिती यातनं समोर येते आहे हे आता मी तुम्हाला दाखवणार आहे. हा व्हिडिओ नेहमी अपडेट होत राहणार आहे कारण अगदी 3 तासापूर्वीच खूप मोठा इन्फ्लक्स ऑफ इन्फॉर्मेशन आपण म्हणू शकतो ती या वेबसाईटवर आल्यामुळे मी पण सकाळपासून हे सगळे फाईल्स बघतीये, सगळे न्यूज चॅनल्स बघतीये, लाईव्ह अपडेट्स न्यूज चॅनलच्या वेबसाईट्सवर आहेत त्या मी तुमच्यापर्यंत पोहोचवणार आहे. अर्थात आज आणि उद्यामध्ये मिळून अशी काही इन्फॉर्मेशन असेल जी प्रचंड अजून मोठी असेल तर त्याचा अपडेटेड व्हिडिओ आपण नक्की करू. पण भारतात सकाळी उठल्या उठल्या तुमच्यापर्यंत हा महत्त्वाचा अपडेट पोहोचवण्यासाठीचा हा व्हिडिओ आहे. गौरव, प्लीज मी तुला विनंती करते की तू ही आधी वेबसाईट दाखव डिपार्टमेंट ऑफ जस्टिसची. आत्ता मी तुम्हाला डिपार्टमेंट ऑफ जस्टिसची वेबसाईट दाखवतेय, US डिपार्टमेंट ऑफ जस्टिसची. हे बघा, DOJ डिस्क्लोजर्सच्या अंडर एप्स्टीन फाईल ट्रान्सपरन्सी ॲक्ट याच्या अंडर भरपूर सेट्स अपलोड झालेले आहेत. त्याच्यामध्ये ह्या ज्या सगळ्या फाईल्स आहेत, सेट नंबर 1मध्ये ज्या फाईल्स आहेत तर त्याच्यात एका पेजवर जवळपास 40 PDFs आहेत आणि प्रत्येक फोटो आहे. त्यामुळे तुम्ही विचार करू शकता की किती मोठ्या प्रमाणात ही इन्फॉर्मेशन आलेली आहे. त्यामुळे ती प्रत्येक स्क्रोल करणं, तपासणं याच्यात खूप वेळ जाणार आहे. तर डेटा सेट 1, डेटा सेट 2, डेटा सेट 3, डेटा सेट 4 असे 4 सेट्समध्ये त्यांनी थाउजंड्स ऑफ फोटोज, 3-4 हजारापेक्षा जास्त फोटोज अपलोड केलेले आहेत. जी फर्स्ट फेज झाली होती जेव्हा एप्स्टीन फाईल्स पहिल्यांदा 27 फेब्रुवारीला या वर्षीच्या अपलोड करण्यात आल्या होत्या त्याचे हे डिटेल्स आहेत. त्यानंतर या व्हिडिओ फुटेजमध्ये जेलमधले फुटेज आहेत 2019 मधले. जे मॅक्सवेल, जी एप्स्टीनची गर्लफ्रेंड होती, जी आता दोषी ठरवली गेली आहे अल्पवयीन मुलींच्या या लैंगिक अत्याचाराच्या बाबतीत, तिच्या इंटरव्ह्यूजचे काही पार्ट्स आहेत. तर सगळ्यात महत्त्वाचा भाग हा आहे आपल्यासाठी. हे बघा, डेटा, हा जो सगळा डेटा आहे हा आता जगभरातल्या न्यूज चॅनल्सकडनं अपडेट होतो आणि काय मोठी त्याच्यातली बातमी आली आहे. तर काही पॉईंट्स मी तुम्हाला सांगणार आहे ABC न्यूजच्या वेबसाईटवर. तर सगळ्यात मोठी बातमी ही येते ह्याच्यातली सगळ्यात पहिली म्हणजे हे बघा, हा फोटो दिसतोय तुम्हाला, यामध्ये एप्स्टीन एका मुलीबरोबर उभा आहे, कमरेत हात घालून. या मुलीचा फोटो ब्लर केला आहे. त्याच्या हातात हा चेक आहे. हा चेक आहे $22,000 अमेरिकन डॉलर्सचा आणि हा चेक नोवेल्टी चेक आहे. कॉन्टेक्स्ट काय कळत नाही आहे पण त्यावर हे बघा, ही जी सिग्नेचर आहे ही डोनाल्ड ट्रम्पची आहे. हा एक नवीन फोटो समोर येतोय ज्याच्यामुळे डोनाल्ड ट्रम्प, एप्स्टीन आणि आता तर ह्या $22,000 अमेरिकन डॉलर याबद्दलच्या चर्चा सुरू होणार आहेत. अजून एक मोठी बातमी ह्याच्यामध्ये येते ती म्हणजे बिल क्लिंटन. त्याचं नाव आधीच जोडलं गेलं होतं. मी थोडंसं फास्ट स्क्रोल करते आणि मग तुम्हाला इथे आणते. हे बघा, बिल क्लिंटन, मायकल जॅक्सन, डायना रोस, माईक जॅगर, हे जे सगळे US मधले, आणि मायकल जॅक्सन तर इंटरनॅशनल स्टार आहे, त्याचा चेहरा आता या एप्स्टीन फाईल्समधनं समोर येतोय. कॉन्टेक्स्ट काय हे अजून कळलं नाही आहे. कसं काय एप्स्टीन नी यांचा फोटो टाकला, हे कुठे उभे आहेत, त्यांचा थेट संबंध आहे का हे कळलं नाही आहे. पण बिल क्लिंटन बघा, या फक्त ह्याच्यात दिसत नाही आहे तर बिल क्लिंटनचे जे न कधीही पाहिलेले जगाने फोटो
हे समोर येत आहेत. बिलेनियर रिचर्ड ब्रॅन्सन किंवा सेरा फर्ग्युसन, त्यानंतर प्रिन्सेस ऑफ यॉर्क यांचे पण फोटो येत आहेत. ही सगळे इंटरनॅशनल फेसेस आहेत. ज्यांना इंटरनॅशनल न्यूजमध्ये इंटरेस्ट आहे त्यांना हे फेसेस साधारण कळू शकतील. आता या मुलीचा चेहरा ब्लर केलाय कारण ती कदाचित एक विक्टीम असू शकते. हिच्याबरोबर ही प्रिन्सेस ऑफ यॉर्क ही काय करते हे कळलं नाही, कॉन्टेक्स्ट कळला नाही, त्यामुळे आपण थेट म्हणू शकत नाही की हिचा या सगळ्या चाइल्ड ट्रॅफिकिंग, सेक्शुअल अब्यूजमध्ये थेट सहभाग होता. पण हे फोटोज महत्त्वाचे समोर येत आहेत. मी थोडेसे स्लो स्क्रोल डाऊन करते. हे बघा, आता हे जे मेसेज बुक समोर आलं आहे, या मेसेज बुकमध्ये ज्यांनी एप्स्टीनला कॉन्टॅक्ट करण्याचा प्रयत्न केला आहे त्यांनी त्यांच्याबद्दलचे मेसेज जे एप्स्टीनपर्यंत पोहोचले नाही आहेत ते एक मेसेज बुक आहे. त्याच्यात काय लिहिलं आहे, या व्यक्तीचं नाव आहे आणि इथे लिहिलं आहे की आय हॅव 2 फीमेल फॉर हिम किंवा प्लीज कॉल हर. तर हे नेमके काय कॉन्टेक्स्ट आहेत हे पण आता हळूहळू समोर येईल. पण एप्स्टीन त्याचे रेकॉर्ड्स ठेवण्याच्या बाबतीत प्रचंड पर्टिक्युलर होता. तो छोट्या छोट्या गोष्टींचे रेकॉर्ड्स ठेवत होता. हे आता समोर आलेलं आहे. सगळ्यात पहिल्यांदा फ्लोरिडामधला खटला 2016मध्ये ज्या 14 वर्षांच्या मुलीच्या तक्रारीमुळे सुरू झाला, त्या मुलीनी काय जबाब दिला होता तो जबाब पण आता समोर आलेला आहे. इकडे जिथे जिथे तुम्हाला हे ब्लॅक दिसतील त्याला म्हणतात त्यांनी ते खोडलेलं आहे कारण इथे विक्टिम्सची नावं आहेत आणि ती बाहेर येऊ नयेत याच्यासाठी त्यांनी हे केलंय. सगळ्यात धक्कादायक हा फोटो आहे. हा आहे प्रिन्स अँड्र्यू. ज्या राजघराण्याला जगभरातले लोक मानतात त्या राजघराण्यातला प्रिन्स अँड्र्यू याचा फोटो आधी पण आला होता, पण हा स्पेसिफिक फोटो कधी आला नव्हता. ही आहे एप्स्टीनची गर्लफ्रेंड आणि हा आहे प्रिन्स अँड्र्यू जो झोपलाय 4 फीमेल्सच्या मांडीवर. या सगळ्या विक्टिम्स असू शकतात आणि हा फोटो कुठे काढला गेला हे काही डिक्लेअर केलं गेलं नाही आहे किंवा त्याचं अजून इन्व्हेस्टिगेशन सुरू आहे. डोनाल्ड ट्रम्प यांनी पत्रकार परिषदेत याबद्दल जास्त बोलायलाही नकार दिलेला आहे. त्यानंतर बिल क्लिंटनचे जे धक्कादायक फोटो समोर येतात ते आता मी तुम्हाला दाखवते. ते म्हणजे हे की बिल क्लिंटन आणि ही मॅक्सवेल हे एकत्र स्विमिंग करतानाचे फोटो समोर येत आहेत. ही मुलगी कोण आहे हे अजून कळत नाही आहे किंवा जर त्यांनी ब्लर केलं असेल तर ती कदाचित विक्टीम असू शकते. बिल क्लिंटनचे अजूनही हे फोटोज समोर येत आहेत. हे फोटो कधीही जगासमोर आलेले फोटो नाही आहेत आणि त्यामुळे हे हादरवणारी गोष्ट आहे. ह्याच्यात पण हा एक चेहरा ब्लर केला गेला आहे. मोस्टली जे विक्टिम्स आहेत त्यांचे चेहरे ब्लर झालेले आहेत किंवा केलेले आहेत, असं म्हणजेच त्या अल्पवयीन मुली असतील हे सांगितलेलं आहे. सो मी थोडंसं स्क्रोल अप करते. हे सगळे बिल क्लिंटनचे फोटो हे बघा. इथे पण तो ज्या मुलीबरोबर आहे तिचा चेहरा ब्लर केला आहे. हे दोघं कोण आहेत, हे पायलट असतील आय बिलीव्ह. त्यांचे फोटो ब्लर केलेत. मोठे मोठे बिझनेसमन्सचे फोटो जसं मी म्हटलं तसं पुढे आलेले आहेत. आता एवढा खरं तर धोशा लावून सुद्धा डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने सगळे फोटो, सगळ्या फाईल्स समोर आणलेल्या नाही आहेत. या विरुद्ध आता कुठली लिगल कारवाई करायची याबद्दल डेमोक्रॅट्समध्ये चर्चा सुरू झाली आहे. त्याच्या बातम्या पुढे येत आहेत. हा कुठेतरी पार्लमेंटचा अवमान असल्याबद्दल काही कारवाई होऊ शकते का त्यांच्यावर, डिपार्टमेंट ऑफ जस्टिसवर, त्या संदर्भातल्या चर्चा सुरू झाल्या आहेत. त्यामुळे अमेरिकेमध्ये पुढच्या 10 दिवसात अनेक गोष्टी घडताना दिसतील. तसंच डिपार्टमेंट ऑफ जस्टिसने हे पण सांगितलं की पुढच्या काही दिवसांमध्ये सुद्धा थाउजंड्स ऑफ डॉक्युमेंट्स समोर येऊ शकतात. मुळात भारतीयांना या सगळ्याचा कशासाठी एकदम मोठी न्यूज आली भारतापर्यंत, कारण विरोधी पक्षाकडनं हे सांगितलं जात होतं की याच्यामध्ये भारतीयांची कुठली मोठी नावं पुढे येऊ शकतात. हे बघा, यातल्या काही फाईल्स आतापर्यंत आता समोर आलेल्या आहेत. 19 डिसेंबरची डेडलाईन बघता काही फाईल्स समोर येऊ शकतात पुढच्या काही दिवसात. त्यामुळे आत्ता ज्या समोर फाईल आल्या आहेत त्याच्यामध्ये भारतीयांचं कुठलं नाव थेट या अल्पवयीन मुलींच्या लैंगिक शोषणाबाबत समोर येत नाही आहे. पण आता जी प्रॉमिनंट फेसेसची नवीन माहिती समोर येते, जसं की 18 तारखेला संध्याकाळी बिल गेट्स यांचा एक नवीन फोटो समोर आला होता. त्याला पण काही कॉन्टेक्स्ट नव्हता. हे सगळे फोटो म्हणजे ते फोटो जेफ्री एप्स्टीन बरोबर आहेत एवढंच कारण पुरेसं आहे खरं तर त्यांच्या व्यक्तिमत्वावर प्रश्नचिन्ह सामान्यांना निर्माण करण्यासाठी. पण यांचा या क्रिमिनल केसशी थेट संबंध आहे असे कुठले पुरावे आता समोर आलेले नाही आहेत, थेट त्यांचा फोटो. पण बिल क्लिंटनचा फोटो किंवा हा जो आता डोनाल्ड ट्रम्पनी जो मोठा चेक दिल्याचा नॉवेल्टी चेक आहे त्यातनं खूप प्रश्न तयार होतात आणि त्याची उत्तरे येत्या काळात समोर येऊही शकतील. जी रिसीट आपण पाहिली की आय हॅव 2 गर्ल्स फॉर हिम, नक्की कुणासाठी, हे कोण कुणाला म्हणतंय हे अजून समोर आलं नाहीये. पण इन्व्हेस्टिगेटिव्ह जर्नलिझममधनं हे हळूहळू इंटरनॅशनली समोर येतील. मी हेही सांगू इच्छिते की हे जे थाउजंड्स ऑफ फोटोज मी तुम्हाला दाखवले डिपार्टमेंट ऑफ जस्टिसच्या वेबसाईटवर, त्यामध्ये एप्स्टीनच्या
न्यूयॉर्कमधल्या घरातले खूप फोटो समोर आलेत, कॉन्टेक्स्ट कळला नाहीये. फ्लोरिडातल्या घरातले खूप फोटो समोर आलेत. त्याच्या घरात काही नग्न स्त्रियांची चित्र मोठी मोठी होती. तसंच एप्स्टीनच्या एका रूममध्ये न्यूयॉर्कमधल्या बरेच मॉनिटर्स समोर आलेत. त्या मॉनिटर्सवर तो काय पाहायचा हे अजून समोर आलं नाहीये. तर हळूहळू गोष्टी उलगडायला सुरुवात झाली आहे. खेदाची गोष्ट म्हणजे सगळेच डॉक्युमेंट आता आलेले नाही आहेत. त्याचे अपडेट्स मी तुम्हाला आपल्या चॅनलवर नक्की देत राहीन. हा अगदी एक क्विक व्हिडिओ होता. आपलं चॅनल प्लीज सबस्क्राईब करा आणि बेल आयकन नक्की दाबा, म्हणजे मी पुढचा व्हिडिओ टाकल्या तुम्हाला याचं नोटिफिकेशन येईल. धन्यवाद.